हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहात सर्व? तर मी पूजा आणि आम्ही दोघे आणि क्रिशेवच्या यूट्यूब सिरीजमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज मी घेऊन आली एक नवीन ब्लॉग. सकाळी सकाळी स्वतःला छान पॅम्पर केलं, स्वतःला टाईम दिला आणि खरंच अशी झाली माझ्या दिवसाची सुरुवात. खूप फ्रेश वाटत होतं. छान स्किन केअर करून घेतलं. स्किन केअरमध्ये मी सर्वप्रथम मॉइश्चरायझर अप्लाय केलं. मॉइश्चरायझरने स्किन छान मॉइश्चराइज्ड असते, हायड्रेटेड राहते आणि मॉइश्चरायझर इज प्लेइंग व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन युअर स्किन केअर रुटीन. सो फर्स्ट ऑफ ऑल छान ते अप्लाय केलं ऑल ओव्हर फेस, नेक आणि चेहऱ्यावर मस्त सर्व अप्लाय केलं. त्यानंतर मी जोविसचं सनस्क्रीन लोशन अप्लाय केलं. मी ऑलरेडी स्किन केअर रुटीन मी शेअर केला आहे यूट्यूबला एका ब्लॉगमध्ये. संपूर्ण ब्लॉग स्किन केअरचाच मी तो शूट केला होता आणि त्यात तुम्ही नक्की बघितला नसेल तर. त्यानंतर मस्त छान फेस क्रीम अप्लाय केलं, जे की विटॅमिन सीचं अप्लाय करते. मी यूज करते गेल्या 5 ते 7 वर्षापासून आणि खरंच खूप छान इफेक्ट आहे त्याचा. मस्त लिप बाम लावला आणि लिप बामशिवाय पूर्ण मेकअप किंवा रेडी होणं हे कंप्लीट होत नाही. तसंच टिकली लावली आणि येस, मस्त छान रेडी झाली. त्यानंतर मी आज ठरवलं होतं की मस्त आपण छान एक कोकोनट बर्फी बनवूया. ओल्या नारळाची बर्फी मी आज ट्राय केली होती आणि ही बर्फी अचानक कधीतरी घरात गोड खाण्याची इच्छा होते आणि घरात असंच काहीतरी स्टोअर करून ठेवण्यासाठी स्वीट म्हणून मी ओल्या नारळाची बर्फी ट्राय केली. यासाठी सर्वप्रथम कढईमध्ये तूप घेतलं होतं 2 चमचे. त्यात छान खोवलेलं नारळ आहे हे, आणि हे मी रेडीमेड ऑर्डर केलं होतं ऑनलाईन. ते मी मस्त मंद आचेवर छान भाजून घेतलं आहे आणि खरंच इतका छान वास सुटला होता. घरभर असा छान वास त्याचा पसरला होता. ही रेसिपी खूप इझी आहे आणि खूप जास्त हेल्दी आहे आणि लहान मुलांसाठी आणि घरातल्या सर्वांसाठीच, लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी ही रेसिपी आहे. यात मी आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घातलेत, ज्यात मी काजू, बदाम, इलायची आणि मनुके याचा वापर केला आहे आणि मस्त यात गूळ टाकला आहे, जे की शुगरच्या पेशंटसाठी सुद्धा खूप जास्त हेल्दी रेसिपी आहे, कारण गुळाचा वापर इथे केला आहे. आणि त्यानंतर हे सर्व मिश्रण थोडा वेळ सेट होऊ द्यायचं आहे, थंड होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर मस्त अशा वड्या करून घ्यायच्या आहेत. आणि तुम्ही इकडे बघू शकतात बर्फी किती छान दिसते की नाही. ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, तुम्हालाही आवडेल. आणि आज मी सकाळीच ही रेसिपी करण्याचा बेत केला होता आणि मस्त मी ते नंतर फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवलं आणि मेन म्हणजे क्रिशिवने सुद्धा आवडीने ही बर्फी खाल्ली. त्यानंतर मी आज ब्रेकफास्टमध्ये गुळपोळीच केली होती. गूळ आणि शेंगदाण्याची पोळी, जी की खूप जास्त हेल्दी असते आणि क्रिशिवलाही ब्रेकफास्टला हेच दिलं होतं आणि आम्हीही तेच खाल्लं होतं. आणि इकडे क्रिशिव बोर्नव्हिटाचा डब्बा घेऊन बसला होता. येस, ही पोळी ना, गुळ पोळी तू खाणार आहेस ना? हां, क्रिशिवला आवडते. बनाना पण आवडतं, खा तू, तुझ्या हाताने खा. गरम आहे पोळी, गरम आहे ना? हां, वेट मग वेट. हे काय आहे? हा कसला डब्बा आहे? कसला डब्बा आहे हा? डब्बा, हा कसला डब्बा आहे? बोर्नव्हिटा. काय? येस. कसला डब्बा आहे तो? बोर्नव्हिटा आहे ना ते? आवडतं ना तुला? हो, गरम आहे ना पिल्लू ते? पोळी गरम आहे ना? है ना? खाणार आहे तू? खाणार आहे? देऊ तुला? हां, घे. हे घे पोळी. तो गाडी या गाडी गाडी